नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताच थोड्या वेळ झाला ड्युटीवरून आले. स्वयंपाक वगैरे करून घेतलं आणि सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे केलं आणि सगळं कामं आवरली. आणि हे आवरण्यात कधी टाईम जातो ते समजतच नाही. तर आणि जेवण झाल्यावरती इच्छा झाली काहीतरी गोड खाण्याची. तर त्याच्यासाठी आता आईस्क्रीम तर खाऊ शकत नव्हते कारण बाहेर पाऊस येत होता आणि पावसामुळे थंड खाण्याची पण इच्छा होत नाही. तर म्हटलं दुसरं काहीतरी बनवावं. पण माझ्याकडे चॉकलेट वगैरे पण होती, पण ते पण थंडच आहे. तर ते पण नको वाटलं मला. आणि खाल्लं असतं तर मी माझ्या मिस्टरांचा मार खाल्लं असतं. कारण थोडंसं थंड खाल्लं की मला लगेच सर्दी वगैरे होते, त्याच्यामुळे मी शक्यतो ते खात नाही. पण ठीक आहे म्हटलं दुसरं काहीतरी बनवूया. तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली, जेणेकरून ते मला बोलणार पण नाहीत आणि माझी इच्छा पण पूर्ण होईल स्वीट खाण्याची. तर असं काहीतरी मी करणार होते. तर जास्त काही अवघड नाही आहे. तर मी बनवणार होते मसाला दूध. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, भरपूर सारे घरी ड्रायफ्रूट्स वगैरे कट वगैरे करून घेतो आणि त्याच्यामध्ये बरंच काय 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 टाकतो. तर एवढं करायला काय मला टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे मी काय केलं आहे, डीमार्टमधून एक पॅकेट आणलेलं आहे. तर बदाम ड्रिंक मिक्स असं हे पॅकेट आहे आणि याची किंमत तुम्हाला सांगते, ओन्ली ₹5. तर हे मी आणलं आहे. आणि खूप म्हणजे तुम्ही जर पाऊस वगैरे येत असेल, जर तुम्हाला रात्री काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल, जर तुम्हाला दुधाचा प्रकार खूप आवडत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. खूप मस्त आहे. मी मागच्या वेळेस एकदा बनवलं होतं, त्याच्यामुळे मला खूप आवडलं ते आणि खूप छान लागलं आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडलं. तर तेही म्हटले मलासुद्धा बनव म्हणून. तर आईस्क्रीम काय आम्ही खाल्ली नसती थंडीमुळे आणि पावसामुळे. तर म्हटले ठीक आहे, हे हेल्दी पण आहे आणि झटपट पण होतं. याला बनवायला अगदी 2 ते 3 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं खूप होतात. तर म्हटले ठीक आहे, हे बनवून घेऊया आता. तर तेच मी मागच्या वेळेस तर बनवलं होतं, पण यावेळेस म्हटलं की मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तुम्हाला दाखवते आता ते कसं बनवायचं आहे ते. चला. तर मसाला दूध बनवण्यासाठी मी वापरणार आहे हे चितळेचं दूध. तर तेच दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही पण मी सेपरेट काढणार आहे. जे बनवायचं आहे ते सेपरेट आणि जे तापवायचं आहे ते सेपरेट. तर इथे मी दोघांसाठी बनवणार आहे. तर त्याच्यासाठीच मी हे 2 मेजर करून कप घेतलेले आहेत. आणि नंतर मी हे दूध तापवणार आहे. तर हे थोडंसं तापून द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही त्याच्यामध्ये पावडर टाकायची आहे. तर 2 कपासाठी मी हे 2 पुड्या घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काही साखर वगैरे टाकायची गरज नाही पडत. सगळं याच्यामध्ये अवेलेबल असते. ड्रायफ्रूट्स असतात, इलायची वगैरे असते आणि साखर वगैरे पण त्या प्रमाणात असते. तर याच्यामध्ये अशी ही पावडर असते आणि ही पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे. तर दूध छान उकळून घेतलेलं आहे, जोपर्यंत ते उतू जात नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये हे मी 2 पॅकेट टाकून घेतलेले आहेत. तर आता हे दूध मस्त हलवून घ्यायचं आहे आणि हे तोपर्यंत हलवायचं हे तोपर्यंत असं थोडंसं घट्ट होत नाही आणि थोडंसं आटत नाही. कारण ते आटलं ना की त्याची वेगळीच चव लागते आणि मस्त लागते. तर असं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आटलं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे. कमीत कमी आपल्याला हे दूध 2 ते 3 मिनटं उकळून द्यायचं आहे आणि थोडंसं आटून द्यायचं आहे. आणि हे आटून झाल्यावरती मी गॅस वगैरे बंद केला आणि हे दूध काढून घेतलं. तर बघू शकता तुम्ही आपलं किती छान दूध झालेलं आहे आणि त्याला थोडंसं येल्लो कलरचं वरती कोटिंगसुद्धा आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते खूप छान दिसतं आहे. आणि आता आपण हे प्यायला घेऊयात. तर हे 2 कपमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड व्हायची वाट बघते. बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि त्याच्यातून आम्ही गरमागरम मसाला दूध पीत होतो आणि त्यावरून आमच्या गप्पा. आहाहाहा, सुख.
नमस्कार गाईज. पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आले, त्यांना व्हिडिओ काढायला आवडत नाही. जेवण झालं, कोण मसाला दूध पितं तुम्ही मला सांगा. मी. आणि तुम्हाला पण प्यायचं होतं. लग्न झालं कळेल तुम्हाला. हलू नको, सांडलं ना लय चटका बसेल जोरात. लय गरम आहे, गरम आहे. काय नाही गरम आहे, चटका बसेल. आता मी नाही तुम्हाला परत माझ्या व्हिडिओमध्ये. समोर मोबाईल मांडलाय माझ्या आणि मी येणार नाही मग काय होईल. हलू नको. छान झाले मस्त. जमा गावली त्यात 2 रुपये घेतला. पॅकेट पण 15-20 रुपयाचं असेल. 3 रुपये. पॅकेट मी चांगलं आहे ना, तुला बनवायचे 2 रुपये देतो बघ. अब बहस बढ़ती गई और वीडियो बन रही थी, लेकिन पुलिस अफसर को वीडियो बनना पसंद नहीं आया और उन्होंने वीडियो रोकने का तुरंत प्रयास किया और कैमरे को बंद करवाने की कोशिश की। और कुछ देर बाद पुलिस गाली गलौज तक आ गई। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.